रामकृष्ण हरी मैत्रिणींनो, कशा आहे? मी संगीता काळे. आज आपण आहे ना एक वेगळाच नाश्त्याचा पदार्थ करणार आहे. बघा, बटाटे उकडून घेतलेले आहेत, मी कांदा चिरून घेतला आहे आणि हे बटाट्यात घालायसाठी चटणी वाटायची आपल्याला, हिरवी मिरची, आणि ही वेगळी चटणी करायची हिरवी. कोथिंबीर चांगली घेतलेली आहे प्लेटभर चिरून, आणि ते ब्रेड घेतलेले आहे बघा. आणि हो का, ही चटणी बी आपण वाटून घेतलेली आहे. त्यात आता चवीनुसार मीठ टाकूया आणि थोडंसं त्याच्यात तेल बी मी टाकलेलं आहे, म्हणजे आपली चटणी काळी पडत नाही. आता तुम्ही म्हणसान ब्रेडपासनं काय करणार? मी आज ब्रेड सँडविच बनवणार आहे. कढई आपली तापलेली आहे, त्याच्यात मी तेल ओतलेलं आहे 2 पळ्या. आता आपण त्याच्यात आहे ना जिरी मोहरी टाकून घेऊया. जिरी मोहरी मस्तपैकी तडतडून देऊया. बघा, माझ्याकडं कढीपत्ता नाही आहे, तुमच्याकडं जर असला ना तर तुम्ही टाकू शकता. माझ्याकडं नाही आहे, त्याच्यामुळं मी नाही टाकलेला. आता कांदा टाकून घेऊया आपण त्याच्यात. कांदा मस्तपैकी परतून घेऊया, तोपर्यंत बटाटे फोडून घेऊया. बटाटे उकडून आधीच घेतले होते मी, फक्त आता एकदम बारीक कुस्करून घेते, कारण की जाडसर ठेवायचे नाही आपल्याला. मस्त त्याचा एक जीव झाला पाहिजे त्या बटाट्याचा. हे बघा, मी आता आपली कांदा आहे ना परतून झालेला आहे. आपण त्याच्यात हळद टाकली थोडीशी, आणि मिरची जी वाटलेली होती ना, आलं बिलं टाकलेलं आहे त्याच्यात पूर्ण, लसूण आलं मिरची, हे आपण त्याच्यात परतून घेऊया मस्तपैकी. आता बटाटा आपला टाकून देऊया. बटाटा बी मस्तपैकी असा परतून घ्यायचा, एकदम असा मऊसूत होस तोपर्यंत. आता चवीपुरतं मीठ टाकूया आपण त्याच्यात. आणि कसं आहे, असं वेगवेगळं म्हणजे असं नाश्त्याला खायला असल्यावर बरं वाटतं. रोज असं एक एक म्हणल्यावर ते खाऊशी नाही वाटत, त्याच्यामुळं काहीतरी वेगळं वेगळं बनवायचं. तुम्ही बी मैत्रिणी असं वेगळं काहीतरी करीत जा नाश्त्याला. म्हणजे कसं आहे, पोरांना खूप आवडतं ना, म्हणजे पोरं खूप आवडीने खातात, आणि टिफिनला बी न्यायला नेता येतं पोरांना. हो का, मी भरपूर कोथिंबीर टाकलेली आहे. अगदी मूठ 2 मुठी कोथिंबीर आहे माझी. कोथिंबीरीने चव बी मस्त लागते. आता मी ते पूर्ण भाजी ती हलवून घेते बटाट्याची, मस्तपैकी शिजवते. आता अशी मऊसूत एकदम चांगली शिजली पाहिजे. आणि तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला तर मला नक्कीच एक लाईक आणि सबस्क्राईब करा. कुणी नवीन असेल त्यांनी बी सबस्क्राईब करा, आणि एकदा करून बघा. आता आपण आपली भाजी झालेली आहे. आपण बघा, आता पॅन ठेवलेला आहे तापायला. चांगलं जरा तापून द्यायचा. आणि माझ्याकडं बटर नाही आहे शक्यतो, मी साधारण एकदाच फक्त थोडंसं तूप लावते त्याला, जास्त बी नाही लावायचं, आणि पहिल्या वेळेसच फक्त लावायचं. हे बघा, आता आपण त्याला आहे ना ब्रेडला हे लावून घेऊया. हिरवी चटणी आहे ती लावून घेऊया. आधी पूर्ण लावून घ्यायची सगळीकडं, म्हणजे एक मस्त चव लागते त्याला. आणि दुसऱ्याला टमॅटो सॉस लावून घेऊया. बघा, तुम्हाला जेवढं लागतं ना तेवढं तुम्ही लावू शकता, कारण की प्रत्येकाची आवड असते. आणि आता याच्यात मी पूर्ण ती बटाट्याची भाजी भरून घेते. बघा, संपूर्ण भरायची, पार व्यवस्थित दाबून भरायची.
आणि ते बी असं चांगलं प्रेस करायचं. आता आपण गरम करायला ठेवते. अगदी कुरकुरीत तयार होतात. आता माझ्याकडं हे नाही आहे, आपण सँडविच भाजायचं नसलं तरी चालतं, असं तव्यात बी मस्त कुरकुरीत होतं. आता पटापट आपण पूर्ण सगळे भरून घेऊया. हे बघा, आता मी यांना पलटी मारते. बघा किती छान असे खरपूस भाजलेत बघा. आणि कलर बी खूप छान आला. आता ते आपले 2 झालेले आहेत, आपण काढून घेऊया त्यांना. मस्त भाजलेत एकदम. आणि यांना पलटी मारून घेऊया. तोपर्यंत दुसरे आपण त्याच्यात ठेवूया. पटापटा भाजतात ते. आणि फास्ट गॅस नाही करायचा. गॅसची हे ना एकदम असं मंद गॅस करायचा, एकदम बारीक आणि मंद याच्यावर त्याला भाजून द्यायचं. आता आपण याला कट करून घेऊया. आणि कट बी सहज होतात ते. अजून थोडंसं खाली राहिले कट करायचं. हे बघा, हिरवी चटणी आणि टोमॅटो सॉस. कसं वाटतं? तुम्ही कशाबरोबर बी खा, चहाबरोबर. बाय.